आणि आज पुन्हा एकदा परमेश्वर आपल्या प्रत्येकाला मंदिरात घेऊन आला, म्हणून परमेश्वराचे आभार मानतो. आणि त्याच प्रकारे प्रकाशालय सेंट्रल चर्चची पास्टेट कमिटी आणि सर्व सभासद यांचे देखील मनापासून आभार मानतो की तुम्ही मला या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगण्याची संधी दिली, म्हणून तुमचे देखील आभार. आणि आत्ताच आपण हा जो शास्त्रलेख ऐकला, आणि परमेश्वर हा जो पवित्र सप्ताह म्हणून संपूर्ण जगामध्ये आपण साजरा करतो, या पवित्र सप्ताहाची सुरुवात कालपासून झाली. आणि काल जसं आपण इथं बघतोय की झावड्या लावल्यात, मला विश्वास आहे की काल आपण गावामध्ये प्रत्येक जण जयघोष करत गेला असाल. आणि हा जयघोष आपल्या कानावरती आता देखील कुठं ना कुठं तरी हलक्या आवाजात ऐकू येत असेल. आणि त्या जयघोषामध्येच आपण आता पुढे निघालोय. हा जो सप्ताहाचा हा जो 5 दिवसांचा जो प्रवास आहे, हा प्रवास रूपी परमेश्वराचा प्रवास आहे. आणि परमेश्वराच्या प्रवासामध्ये आपण देखील प्रवासी म्हणून त्याच्यासोबत चाललेलो आहोत. तर या वचनासाठी आपण छोटीशी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय परमेश्वरा, तुझं वचन, तुझे शब्द तू माझ्या मुखात घाल आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्याची पेरणी होऊ दे आणि आमच्या जीवनामध्ये त्याचं फळ येऊ दे. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आणि जुन्या करारामध्ये 3 सण खूप महत्वाचे आहेत, जे की आपल्याला दुसऱ्या इतिहासामध्ये पाहायला मिळतात. 18 अध्याय आणि 13 वचनामध्ये. त्या 3 सणांपैकी हा एक सण आहे की जो वलांडण सण आहे. आणि त्या सणासाठी संपूर्ण यहुदी प्रांतातील संपूर्ण यहुदी लोकांना, प्रामुख्याने पुरुष मंडळीला, यरुशलेम मंदिरामध्ये जाऊन उपासना करणे अनिवार्य होते. आणि त्याचाच भाग म्हणून येशू ख्रिस्त देखील यरुशलेम मंदिराकडे चाललाय. आणि कालचा जर आपण शास्त्रलेख ऐकला आणि वाचला आणि संदेश ऐकला असेल की येरिओ पासून जेरुसलेम, म्हणजे त्यावेळेसचं जे जगाचं एकदम खालचं टोक होतं येरिओ, आणि त्यावेळेस जगाचं जे हायेस्ट पॉईंट होतं 3,500 फूट अबोव सी लेवल, समुद्र किनारपट्टीच्या वरती त्या ठिकाणी जाण्याचा प्रवास होता. आणि तो प्रवास येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य आणि संपूर्ण जगातील यहुदी मंडळी करत होते. आणि आपण देखील आताच्या काळात देखील बघतो की एखादा धार्मिक प्रवास जो असतो तो पायी केला जातो. किती जरी साधन सामग्री आली तरी देखील माणसं म्हणतात की माझी जी अपेक्षा आहे किंवा मी एखादं परमेश्वराला मागणं केलंय ते मी पायीच जाणार. आणि हा प्रवास देखील हे पायी करत होते. आणि हा डोंगर चढून वरती गेल्यानंतर कालचा किस्सा संपला. डोंगर चढून वरती आले, सणाचे दिवस आहेत. आणि सणाचे दिवस म्हणजे उत्साहाचे दिवस, आनंदाचे दिवस. प्रत्येक जण प्रयत्न करत असतो की मी कसा आनंदी राहील आणि कसे चांगले कपडे घालेल. 3,500 फुटावरती ते गेलेत तरी देखील आनंदित आहेत. परंतु आपण थोडं जरी चाललो तर आपण म्हणतो मला थकवा आला. परंतु ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या नावाने चालतो त्यावेळेस थकवा येत नाही. आणि तशाच प्रकारे यांना देखील झालाय. हे थकलेले नाहीयेत आणि प्रत्येक जण आनंदाने वरती गेलेला आहे, आनंद व्यक्त करतोय, साजरा करतोय. परंतु एक व्यक्ती आहे की जो नाराज आहे. अशी परिस्थिती बरेच वेळा आपल्या देखील जीवनामध्ये होत असते. अनेक जण सण साजरे करत असतात, आपण देखील त्या प्रवासात असतो, पण आपल्या अंतःकरणामध्ये दुःख असतं. आपण निराश असतो पण आपण दाखवत नाही. तोच प्रकार येशू ख्रिस्ताबद्दल देखील झालाय. सण साजरा करतोय पण अंतःकरण दुःखी आहे. आणि त्या दुःखी अंतःकरणामध्ये तिथं म्हटलंय की तो रडतो. ते यरुशलेम मंदिराकडे पाहून तो रडतो. आज आपल्याला देखील रडण्याची गरज आहे. आणि इथं अख्ख्या या येशू ख्रिस्ताच्या जीवन चरित्रामध्ये किंवा संपूर्ण बायबलमध्ये येशू ख्रिस्त 2दाच रडलाय. एक ज्यावेळेस लाजार मेला होता आणि ही गोष्ट आहे. आणि रडणं कोणी असंच रडत नाही. ज्यावेळेस अंतःकरणातून दुःख होतं किंवा अंतःकरणातून आनंद होतो त्याच वेळेस व्यक्ती रडतो. आणि या परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्ताला अंतःकरणातून दुःख झालंय. आणि दुःख कशाचं झालंय तर त्या मंदिराकडे बघून दुःख झालंय. तो त्या मंदिर
मंदिराच्या परिस्थितीकडे बघून विचार करतो. आपण एखाद्या वेळेस कुठं जात असतो, किंवा जसं बरेच लोक इथून धारूर जातात, मेदक जातात, आणि त्याला एक वारकरी संप्रदाय आपण ज्याला म्हणतो, त्यावेळेस आपण आनंदाने जात असतो. आणि जाताना आपली प्लॅनिंग असते की आपण कसं कसं जाणार आहे, कुठं कुठं थांबणार आहे. आणि त्याच्या अगोदर आपण विचारतो की त्या ठिकाणी कोणी गेलंय का, बरं तो गेलाय तर कसा गेला, काय त्यांनी केलं, कसं प्लॅनिंग होतं, कुठं थांबला, कुठं व्यवस्था होती. आणि ही सर्व आयडिया, योजना आपण घेऊन पुढे चालतो. आणि येशू ख्रिस्त बघतोय की हे जे मंदिर ओसाड पडलंय, या मंदिराची भरभराट आहे, पण या मंदिराची जी आत्मा जो मंदिराचा तो निघून गेलाय. का? कारण की ज्यावेळेस येशू ख्रिस्त मागचा विचार करतो, त्याला हे समजतं की देव आला, पण यांनी देवाला नाकारलं किंवा देवाकडे कानाडोळा केला. देव त्यांच्या बरोबर होता, पण ते स्वतःला देवाच्या दृष्टीने देवाकडे पाहण्यासाठी आंधळे झाले होते. देव त्यांच्या सोबत होता, त्यावेळेस ते देवाकडे न बघता अनैतिक गोष्टीने पैसा कमवणे, प्रसिद्धी कमवणे याच्याकडे लक्ष लावलं होतं. आणि याच्यामुळेच देव पुढे जाऊन म्हणतो की या मंदिरावरती मी शिरा ठेवणार नाही. आणि त्याच्यानंतर इसवी सन 70 ईसापूर्वी त्या मंदिराचा नाश झाला. आणि सर्व बघून रडत असताना ती व्यवस्था का होती तो का रडला? कारण की मंदिरामध्ये आपल्या इकडे 2 कोंगार आहेत. मी सतत इतिहासाचा जे जुने आहेत त्यांच्याकडनं अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतो की या गोष्टी असंच काय, त्या गोष्टी तशाच काय. आणि हे जे 2 कोंगार आहेत, याच्यामध्ये आपण पादत्राण काढतो, चप्पल काढतो, बुटा काढतो. आणि हे जे बनवलेत, हे आर्किटेक्ट जे MCI ने बनवलेत, त्यांची व्यवस्था अशी होती की त्या टाइमला जे सेक्टन होते, जे चर्चचे कामकरी होते, ते त्या कोंगाऱ्यामध्ये झोपायचे. आणि त्यामुळेच त्याचं देखील महत्व आहे. आपल्याला माहित नाही हे घडवण्यासाठी किती कष्टकरी त्या कोंगाऱ्यामध्ये झोपले असतील, ज्याच्यामुळे ही वास्तू आणि आपण मध्ये बसलोय. आणि तशाच प्रकारे त्या ठिकाणी कोर्ट ऑफ जेंटाईल म्हणून त्या मंदिरामध्ये एक जागा होती. त्या जागेमध्ये असं होतं की मंदिरामध्ये आज देखील एखाद्या जत्रेमध्ये हौसे नवसे गवचे सगळेच असतात, परंतु मंदिराची व्यवस्था अशी असते की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जे मेन पुढारी असतात, याजक असतात, ते असतात. त्याच्यानंतर मंदिराचे सभासद असतात, त्याच्यानंतर जे येणारे पै पाहुणे असतात, आणि एकदम शेवटी ज्यांना काही संबंध नसतो पण त्यांना बघायचं असतं नेमकं काय चाललंय. किंवा काही लोक टाइमपाससाठी येत असतात, पण काही लोक मनामध्ये विचार घेऊन येत असतात की माझ्या जीवनामध्ये बरेच अडथळे आहेत. आणि बरेच लोक सांगतात तिथं गेल्याने चांगलं होतंय, इथं गेल्याने चांगलं होतंय, चला आपण जाऊन तरी बघू. आणि हे जे पहिल्यांदा आलेले लोक असतात, हे डायरेक्ट पुढे येऊन बसत नाहीत. यांच्या मनामध्ये कुठंतरी असतं की यांची व्यवस्था मला माहिती नाही, यांची ऑर्डर ऑफ वर्शिप म्हणा किंवा यांचा प्रोटोकॉल मला माहिती नाही, त्यामुळे मी लांबनच बघेल यांच्यामध्ये काय चाललंय. आणि तशा लोकांसाठी हे कोर्ट ऑफ जेंटाईल म्हणून एक जागा होती, ज्या ठिकाणी बाजार मांडला होता. आणि हा बाजार असा होता की त्यावेळेस यहुदी लोक संपूर्ण जगातनं यरुशलेम मंदिरामध्ये येत होते. आणि आल्यानंतर जे अर्पण द्यायचं होतं ते घरनं घेऊन येऊ शकत नव्हते. म्हणजे कोंबडी असं, बकरा असं, जे काय अर्पण असतील ते घरनं चालत नव्हते. मंदिराच्या कंपाऊंड मध्ये स्टॉल होते, आणि ते स्टॉल मंदिराने ऑथराईज केलेले स्टॉल होते. त्या स्टॉल मधनच विकत घ्यायचं, कारण की त्याला लेबल होतं हे जे पक्षी आहे, प्राणी आहे, हा मंदिराच्याच ऑथराईज एजंट कडनं विकतोय, आणि तोच अर्पणासाठी मंदिरामध्ये मान्य ग्राह्य धरत होते. आणि जे लोक बाहेरनं घेऊन येत होते ते त्यांना ते काढून घ्यायचे आणि म्हणायचे हे चालणार नाही. आता देखील आपण बऱ्याच गार्डन्स मध्ये जातो, झू मध्ये जातो, पाण्याची बाटली जर आपण घेऊन गेलो तर ते म्हणतात साफ बाहेर रखो, गार्डन में अलाउड नाही आहे. तशाच प्रकारे या ठिकाणी जे अर्पण घरनं घेऊन जात होते ते म्हणायचे ते इथं ठेवा, तुम्ही इथं विकत घ्या. विकत घेण्याची पण एक पद्धत होती. जगातनं आलेले लोक त्यांचे पैसे घेऊन येत होते, त्यांची करन्सी घेऊन येत होते. आणि आता जसं फॉरेक्स आहे की आपण तिथं जाऊन आपली करन्सी घ्यायची, तशाच प्रकारे तिथं देखील मंदिराच्या बाहेर या कोर्ट ऑफ जेंटाईल मध्ये
ते लोक एक्सचेंज करत होते पैसे, की मंदिरातलेच पैसे इथं चालणार, जगातले कुठलेही आणा, एक्सचेंज करा, टॅक्स द्या आणि पुढे ते अर्पण विकत घ्या. आणि येशू ख्रिस्ताला या गोष्टीचा राग येतोय की जी जागा, ज्या जागेमध्ये येऊन लोक जिवंत देवाला पाहतील, त्याचा अनुभव घेतील, लोकांकडे बघतील आणि त्यांचं परिवर्तन होईल आणि ते पुन्हा एकदा परमेश्वराच्या मार्गात येतील, त्याच ठिकाणी त्यांचा छळ होतोय, त्याच ठिकाणी त्यांना लुटलं जातंय. आणि अशा परिस्थितीमध्ये कोण देवाकडे येईल? समजा इथं बाजार मांडला आपण, तर येणारा माणूस पण म्हणाल नको बाबा मला. आणि बाजार अशा ठिकाणी होता, हे जे कोर्ट ऑफ जेंटाईल होतं हे सेंट्रल कोर्ट होतं, जिथून मुख्य याजक आणि त्याच्या मागचे लोक सगळे जाणार आणि आतमध्ये जाऊन पूजा अर्चा करणार आणि परत बाहेर येणार. आणि म्हणून हे अशा याच्यासाठी ठेवलं होतं की सगळे लोक बघतील की याजक लोक चाललेत. सेंट्रल लोकेशनला ठेवणं तरच काहीतरी अट्रॅक्शन किंवा बघणं सोपं पडतं. साईडला कुठेतरी ठेवलं असतं तर ते गेले नसते. साईडला ठेवायची जागा म्हणजे दुर्लक्षित जागा किंवा कमी महत्वाची जागा म्हणजे साईडला असते. पण हे कोर्ट ऑफ जेंटाईल त्यांना अशी जागा दिली होती की त्यांना त्या ठिकाणाहून धर्म समजून येईल, देव समजून येईल आणि ते देवाकडे वळतील. परंतु मंदिरांनी आणि मंदिराच्या याजकांनी आणि काही पुढाऱ्यांनी तीच जागा हेरली ज्या ठिकाणी लोक प्रार्थनेला येऊन परिवर्तन करून घेतील, त्याच ठिकाणी त्यांना भक्षक करण्याचा प्रयत्न करत होते. आणि म्हणून परमेश्वर नाराज होतो आणि देव रडतो. आणि देव ज्यावेळेस रडतोय तो मोठमोठ्याने रडतोय, सगळेजण त्याच्याकडे बघतात आणि तो म्हणतो की हे माझं घर आहे, हे माझं घर आहे, हे माझं घर आहे. याचा अर्थ तो हे सांगण्याचा प्रयत्न करतो की मी देव आहे, कारण की मंदिर हे देवाचं घर आहे. आणि तो त्यांना सांगतोय की हे माझं घर आहे, याचा अर्थ मी देव आहे, माझ्याकडे लक्ष द्या आणि जे नियमशास्त्रात सांगितलं, याची जी रचना केली आहे त्याचा सन्मान करा. या विधर्म्यांसाठी, या जेंटाईल लोकांसाठी ही जी जागा निवडली आहे त्यांना मार्गात येण्यासाठी, तुम्ही त्यांना मार्गातनं पुन्हा एकदा बाहेर घालवायला लागले. तुम्ही त्यांना आत येण्याचा मार्ग मोकळा करा, या गोष्टी थांबवा. पण ते ऐकत नाहीत. आणि त्याच्यानंतर तो सगळं बाजार उधळून टाकतो. पण तो बाजार उधळून ज्यावेळेस टाकतो तेव्हा कुठल्याच गोष्टीचा नाश करत नाही. म्हणजे ते पक्षी, प्राणी त्यांना तो सोडवून देतो. तो असं म्हणत नाही की आता त्यांची कत्तल करू, त्यांना मारून टाकू. आणि तो पैसे तर टेबल उधळून टाकतो. त्याचं हेच म्हणणं असतं की हे असं करू नका. आणि ही त्याची पहिली वेळ नाहीये असं करण्याची. मंदिराचं शुद्धीकरण करण्याची ही पहिली वेळ नाहीये. मंदिराचं शुद्धीकरण त्याने ज्यावेळेस मिनिस्ट्री चालू केली त्यावेळेस देखील मंदिराचं शुद्धीकरण त्यांनी केलं होतं. आणि 3 वर्ष झालेत ही घटना करून त्यांनी मंदिराचं शुद्धीकरण केलं. आता 3 वर्ष झालेत आणि परत तोच प्रकार, कारण की वर्षातून हे 3 सण होते, त्यांना यावंच लागत होतं. आणि कमीत कमी 3 वर्षातून एकदा तरी सणाला यावंच लागत होतं. आणि 3 वर्ष झालेत आणि पुन्हा एकदा तोच प्रकार. आणि म्हणून तो म्हणतो की आता याचं काही राहणार नाही. आज आपल्याला देखील विचार करण्याची गोष्ट आहे. आपण देखील परमेश्वराचे मंदिर आहोत, कारण की परमेश्वर म्हणतो तुम्ही जिवंत देवाचे मंदिर आहात. आपलं शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे. आपण यावेळेस बरेच वेळा जात असतो या रोडवरनं, आणि आपण बरेच जण या ठिकाणी शिकले. आपण जाताना कधी या ठिकाणी पाहून रडतो का की हे माझं मंदिर आहे, या मंदिराची अवस्था खराब झाली, या मंदिराकडे माझं लक्ष, मी कुठल्या पद्धतीने या मंदिराचा निर्वाह किंवा पुन्हा बांधणी या मंदिराची कुठल्या परिस्थितीने करावी, असं आपण प्रत्येकाने विचार करणे गरजेची गोष्ट आहे. कारण की मंदिराचं महत्व परमेश्वर वस्ती करतो एवढंच नाहीये, परंतु मंदिराचं महत्व हे की आपण जसं तो लूक मध्ये म्हणतो 4:16 ते 20 मध्ये की मी कशासाठी आलोय, आणि तुम्ही त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे. की मी बंदिवास सोडवण्यासाठी आणि जे आजारी आहेत त्यांच्यासाठी, त्यांना आजारपणातून आरोग्य देण्यासाठी, आणि जे गरजवंत आहेत त्यांची गरज भागवण्यासाठी. मंदिराची रचना आणि मंदिराची व्यवस्था याच्यासाठीच आहे की परमेश्वर या ठिकाणी आहे आणि आपण या ठिकाणी येऊन परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष देऊन
आपण त्याच्याकडे विनंती करणं गरजेचं आहे की ज्या काय आताच 2-3 प्रार्थना झाल्या आणि मेथडिस्ट मध्ये चांगली सिस्टम आहे की प्रार्थना महत्वाची आहे, कारण की देव प्रार्थना ऐकतो आणि मंदिरामध्ये प्रार्थना करण्याची गरज आहे. आपण प्रत्येक आपल्या एकमेकांच्या या जिवंत रूपी मंदिराचा नाश होऊ नये याच्यासाठी एकमेकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी नुसतीच प्रार्थना नाही तर गिव्हिंग अँड थँक्स गिव्हिंग दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत की देणं आणि दिल्याबद्दल परमेश्वराची उपस्थिती मानणं. देणं कोणाला, तर मंदिराची व्यवस्था अशी होती की मंदिरामध्ये अन्न असावं असं म्हणतो. आणि आपण कल्टिक रिलिजन नाहीये किंवा आपण अंधश्रद्धा मानणारी लोक नाहीत की देव अन्न खाईल किंवा असं काही प्रकार नाहीये. पण मंदिरात अन्न याच्यासाठी असावं की जे मंदिराकडे येत होते ते आशेने येत होते की ज्यांच्याकडे होतं ते देत होते आणि ज्यांच्याकडे नव्हतं ते मंदिरातून खात होते. आणि म्हणून मंदिरात अन्न असावं असं तो म्हणतो. आणि मंदिर ही देण्याची जागा आहे. परमेश्वर आपल्याला देतो, आपण इतरांपर्यंत देणं गरजेचं आहे. परमेश्वर करो या मंदिरातून परमेश्वर आपला पुन्हा एकदा आपल्या जीवनाची आणि आपल्या आत्म्याची बांधणी करू. कारण की आपण देखील अनेक वेळा अशा गोष्टी केल्या असतील की परमेश्वराकडे कानाडोळा केला असेल. परमेश्वर आपल्या सोबतच आहे, परंतु आपण देखील असा विचार केला असेल आज काय भेटायची गरज आहे, उद्या भेटू, आज मी माझ्या दुसऱ्या कामात व्यस्त आहे. आज परमेश्वरापेक्षा महत्वाचं काम मला आहे. हा खरंच परमेश्वर आहे का आज माझ्यासोबत येतो? मला जो परमेश्वर माहिती आहे तो असा नाहीये. मला जो परमेश्वर माहिती आहे तो वेगळा आहे. आपल्याला माहिती आहे की हाच परमेश्वर आहे, पण आपल्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. आपण कधी कधी परमेश्वराला देखील कानाडोळा करतो. आणि ज्यावेळेस परमेश्वर आपला इतिहास बघतो, आपल्या अवतीभोवतीचे परिसर बघतो, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की आता तरी सुधर, नाहीतर या मंदिरावरती मी चिरा ठेवणार नाही. आणि सुधारण्याची वेळ हीच आहे, मला देखील आणि तुम्हाला देखील. आणि परमेश्वर जसं म्हणतो की मी तुम्हाला सांगून सांगून थकलो, आज परमेश्वर आपल्याला देखील म्हणतोय की सांगून थकलो, आता रिपेंट अँड रिटर्न, पश्चाताप करा आणि माझ्याकडे वळा. कारण की हा जो आपण पॅशन वीक ज्याला म्हणतो, पवित्र सप्ताह, हा आपल्या प्रत्येकाला पवित्र राहण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. कारण ही व्यवस्था ज्यांनी चालू केली होती ना ही मंदिरामध्ये बाजाराची, तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो मुख्य याजक अनन्यास होता. कधी कधी आपल्याला वाटतं मी मंदिरातच आहे, परंतु आपली अवस्था अशी होती की शमूएल बाळ देखील मंदिरात होतं, एली देखील मंदिरात होता. एली 90 वर्षाचा होता, त्याला परमेश्वराचा आवाज आला नाही. शमूएल बाळ 9 वर्षाचं होतं, त्याला आवाज आला. आपण बऱ्याच वर्षापासून मंदिरातच असो, कदाचित आपल्याला परमेश्वराचा आवाजच येत नसेल किंवा येत असेल, आपण कानाडोळा करत असेल, तर परमेश्वर आज पुन्हा एकदा आपल्याला आवाज देतोय. आपलं शरीर रूपी मंदिर ज्याच्यातनं आत्मा हळूहळू निघून चाललाय, पण आपल्याला वाटतंय की आपण जिवंतच आहे, तो आत्मा पुन्हा एकदा परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये प्रस्थापित करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला देखील आणि मला देखील या मंदिराद्वारे आशीर्वादित करू. आणि विशेष करून मंदिराकडे आपण पुन्हा एकदा वळण्यास सहाय्याने मदत करू. या ठिकाणी परमेश्वर जो चालतोय, हा प्रवास आहे परमेश्वराचा चालण्याचा. त्या परमेश्वराच्या प्रवासाबरोबर आपण देखील परमेश्वराबरोबर चालूया आणि तो एक एक दिवस काय काय सांगू इच्छितो ते आपण समजून घेण्यास प्रयत्न करूया. परमेश्वर म्हणतो ज्याला कान आहेत तो ऐको. आणि मला निश्चित खात्री आहे की आपल्या प्रत्येकाला कान आहेत आणि परमेश्वर आपल्या कानामध्ये शब्द टाकेल आणि त्या शब्दाची उघडणी देखील परमेश्वर करेल. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन.